मला असं वाटलं होतं की देवानंदच एव्हरग्रीन आहे, पण आज कळालं की रामदास चव्हाण सुद्धा एव्हरग्रीन आहे. सहा वेळेला काँग्रेसचं तिकीट मिळालं, मला अजून नाही मिळालं. म्हणजे आता तुम्ही कल्पना करू शकता काँग्रेस पक्षानं सहाव्यांदा त्यांना जिल्हा परिषदेचं तिकीट दिलेलं आहे. सातव्यांदा, सहा झाले, सातव्यांदा. आणि ही माणसं तळागाळामध्ये सामान्य माणसाच्या अडचणीमध्ये सातत्यानं धावून जाणार आहे. असे उमेदवार आम्ही उभे केलेले आहेत. काँग्रेसच्या विचाराचा केंद्रबिंदू हा सामान्य माणूस आहे. सामान्य माणसाला डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस पक्षानं नेहमी काम केलं. औषामध्ये तर भारतीय जनता पक्षानं सगळ्या गुत्तेदारांना तिकीट दिली आहेत असं कळतंय. आमदार जेव्हा ठेकेदार होतात तेव्हा असंच होतं. लोकशाहीला काळीमा फासणार हे वर्तन आहे. सामान्य माणसाच्या मतावर राजकीय पोळ्या भाजण्या पलीकडे भारतीय जनता पक्षानं काहीही केलेलं नाही. भारतीय जनता पक्षाची सत्ता होती जिल्हा परिषदेमध्ये, पंचायत समितीमध्ये. काय केलं? जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जे झालं ते काँग्रेसनेच केलं. भारतीय जनता पक्षाच्या राजवटीमध्ये एखादी योजना नावारूपाला आलेली सांगावी त्यांनी. निधी आणला असं म्हणतात, गेला कुठं? आदरणीय विलासराव देशमुख साहेब काय म्हणायचे, आठवत असेल तुम्हाला, पत्रकारांना तर नक्कीच आठवत असेल. विकास हा डोळ्याला दिसावा लागतो. भारतीय जनता पक्षाचा विकास कुठे आहे? हा प्रश्न तुम्ही केला पाहिजे भारतीय जनता पक्षाला. भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये जे अलीकडे चाललंय दुर्दैवी आहे. नगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या तुम्ही पाहिल्या, महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या तुम्ही पाहिल्या. महाराष्ट्रामध्ये अगदी उमेदवारी अर्ज दाखल करताना खून झाले, धमकावण्यात आलं, अर्ज मागे घ्या म्हणून कोट्यावधी रुपयाची लाच देण्यात आली. हे भारतीय जनता पक्षाच्या राजवटीमध्ये चाललंय. दूर कशाला जायचं? तांबाळा किती दूर आहे इथून? तांबाळा 25 किलोमीटर. तांबाळ्याचा
काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार सौभाग्यवती अंजली चौधरी यांचं अपहरण झालेलं आहे. आली का बातमी तुमच्या कानावर? आली का? नाही. अपहरण झालेलं आहे. आम्ही अजूनही त्या उमेदवाराच्या शोधात आहोत. जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे काल आम्ही तक्रार नोंदवली आहे. भारतीय जनता पक्षाला लातूरचा बिहार करायचा आहे का? याचं उत्तर त्यांनी द्यावं. काल परवा कुठेतरी मी ऐकलं, आम्हाला उद्देशून भारतीय जनता पक्षाने असं म्हटलं, हे निलंगा आहे राजा. मग आता निलंग्यामध्ये जर काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचं अपहरण होत असेल तर हेच आहे का निलंगा राजा? अहो, हे अपहरण तांबाळ्यात झालं, उद्या लांबजाण्यात होऊ शकतं, उद्या खरोशात होऊ शकतं, उद्या किल्लारीत होऊ शकतं, उद्या आंबुलग्यात होऊ शकतं, उद्या लोदग्यात होऊ शकतं. ही संस्कृती आपल्याला इथे आणायची आहे का? ही कसली वृत्ती आहे? लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. आता तुमच्यापैकी लातूर शहरामध्ये येणं जाणं किती लोकांचं आहे सांगा बरं, हात वर करा. लातूर शहराचे येणं जाणं, लातूर शहरात तुमच्या एखाद्या पाहुण्याचं घर आहे अशाने जर हात वर करा. आई माझेच माणसं दिसायला, तुमचे कोणी आहेत का? लातूर शहरावर काँग्रेसचा तिरंगा फडकवला. आशीर्वाद. लातूर शहरावर किती अतिक्रमण झालं? आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची आठवण पुसण्याची भाषा झाली. कसली भाषा आहे? उमेदवाराचं तर अपहरण झालंच, पण राजू पाटील तुम्हाला मी सांगू इच्छितो की भारतीय जनता पक्षाला आमचा पराभव करायचा नाही. भारतीय जनता पक्षाला आमच्या विचाराचा पराभव करायचा नाहीये, तर आमच्या विचाराचा खून करायचा. ही वृत्ती आहे. अंशामध्ये तर यांचं कोणी आहे का नाही? सगळे इकडचेच घेऊन तिकडं. यांचं डोकं ठिकाणावर आणण्याची हीच वेळ आहे आणि हे तुम्हाला करायचं. सत्तेच्या नशेमध्ये जे बेधुंद म्हणून वावरताय, सामान्य माणसाला वेठीस धरणं सुरू आहे. सामान्य माणसाच्या विश्वासाचा बाजार मांडला यांनी. राजकीय पोळ्या भाजण्याचं काम सुरू आहे. गुत्तेदार मोठे होत आहेत, ठेकेदार मोठे होत आहेत, दलाल मोठे होत आहेत, पण सामान्य माणूस जिथल्या तिथंच आहे. काय करायचे असले लोकप्रतिनिधी? लोकप्रतिनिधी यांनी सामान्य माणसाचं कल्याण केलं पाहिजे. लातूर जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षानं सामान्य माणसाला तळ हातातल्या खोडाप्रमाणे जपलं.
आज लातूरची जिल्हा बँक कुठे मिळतं 5 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज कुठेच मिळत नाही, लातूरमध्ये मिळतं. बरं तुम्हाला माहिती आहे नाही, मला माहिती नाही, पण जगामध्ये महाराष्ट्र भारत सोडून द्या, जगात शेतकऱ्याला 5 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज कुठेही मिळत नाही. ही किमया आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांनी लातूर येथे करून दाखवली. एकच योजना नाही, अनेक योजना आहेत. एखाद्या सामान्य शेतकऱ्याच्या मुलीचं लग्न करायचं असेल त्याला देखील मदत करण्याचं काम दिलीपराव देशमुख साहेबांनी केलं. शेतकऱ्याच्या मुलाला उद्या इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान इथं जर उच्च शिक्षणासाठी जायचं असेल तर त्याला देखील मदत करण्याचं काम आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांनी केलेलं आहे. आणि मग हे आपण विसरणार आहोत का? आणि याने काय केलंय? तुमच्या मतावर निवडून आले आणि तुमच्याच मताचा बाजार वाढलाय. यांच्या भूल थापाला बळी पडू नका. यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे. हे पक्क ध्यानात ठेवा. जिल्हा परिषदेला गत वैभव आपल्याला प्राप्त करून द्यायचं आहे. काय चाललंय? काँग्रेसच्या काळामध्ये असं नव्हतं. तुम्ही काँग्रेसला निवडून द्या, या सगळ्याचा बंदोबस्त केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. पैसा तुमचा आहे, तुम्ही भरता कर आणि तो पैसा तुम्हाला परत देण्यासाठी पुन्हा तुम्हाला कात्री. राम तेरी गंगा मैली हो गई, पापियों के पाप धोते धोते. कुठं धुणार हे पाप? हे पाप वॉशिंग मशीन मध्ये धुवून निघण्यासारखे नाहीत. म्हणून मी आपल्याला या ठिकाणी आव्हान करू इच्छितो. सत्ताधाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय कृपा करून स्वस्थ बसू नका. लाडक्या बहिणींना धमकावतील. बघा बरं किती खुल्ल्या. तुम्ही काही काळजी करू नका. सातत्याने जे तुम्हाला भेडसावतायत, येतो की नाही त्यांचा कार्यकर्ता येतो आणि सांगतो नाही दिलं तर बंद करू म्हणून. तुम्ही काही काळजी करू नका. एकाचीही योजना बंद होणार नाही. हिम्मत करा. अहो त्यांनी ओवाळणी दिली म्हणून एकदा ओवाळलं की त्यांना. आता एका ओवाळणीत कितीदा ओवाळून घेणार? बस झालं म्हणून. आता पुन्हा आपल्याला आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे दिवस आणायचे. पुन्हा आपल्याला शिवराज पाटील साहेबांचे दिवस आणायचे. पुन्हा आपल्याला आदरणीय शरदचंद्र पवार, आपल्याला आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांचे दिवस आणायचे. पुन्हा आपल्याला आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांचे दिवस आणायचे. हे आपण ठरवून